आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये शिकविता नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्येच्या या भागात मी सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो. काय माझ्या घरचे ना अजूनही मला म्हणतात बरं का की लहानपणी मला खाण्याची लई खोड होती. हे नको ते नको. आजी तर म्हणते ना की माझा पाळणा ती स्वयंपाकघराच्या जवळच ठेवायची. लगेच झोपायचो मी. म्हणजे बघा किती लहानपणापासून वेगवेगळे सुवास माझ्या नाकाच्या भोवती इकडे तिकडे फिरतात. ते उष्टावण असतं ना, लहानपणाचं उष्टावण असतं ना, त्या उष्टावणाच्या वेळी मोठा मामा साधारणपणे एक काय दूध भात किंवा काहीतरी असं काहीतरी गोड गोड आपल्याला खायला देतो की नाही बाळाला. तर मला त्यावेळी त्याने दिलं मी खाल्लं नाही. मग धाकट्या मामाला काय वाटलं त्यांनी मिसळ अशी धरली असं डोळे संपून टाकली मिसळ. बघा म्हणजे किती लहानपणापासून मी खाण्याच्या मागे 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 आहे. मग आता मला सांगा या खुर्चीवर बसण्यासाठी माझ्यापेक्षा अजून कोणी वेगळा माणूस आहे का, योग्य व्यक्ती कोणी आहे का? मग म्हणून तर इथे बसलोय मी. हां, आणि नुसता बसलो नाही, येता जाता तुम्हाला दाखवतोय वेगवेगळे पदार्थ. नुसतं दाखवत नाहीये, खातोय. नुसता खात नाहीये, पचवतोय. या गोष्टीला एक वेगळं धैर्य लागतं, एक अशी जिद्द लागते. आणि त्याच जिद्दीने आज मी तुमच्यासमोर आलेलो आहे एक नवीन पदार्थ घेऊन. म्हणजेच नवीन पदार्थ नाही, एक नवीन व्यक्ती घेऊन, एक नवीन गृहिणी आपल्याला एक पदार्थ दाखवणार आहे. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? मेघना शेलार. मेघना शेलार. कुठे राहता आपण? मी रत्नागिरीला असते. रत्नागिरी. ओके. काय सध्या पाऊस पाणी झालं का? भरपूर पाऊस पाणी आहे. व्यवस्थित आहे? हो व्यवस्थित. बरं आता घरी कोण कोण आहे? घरी माझी आई असते आणि एक लहान बहिणीचं लग्न झालेलं आहे. आणि घरी शेतीवाडी काही? नाही, शेतीवाडी असं नाहीये. काय करते मग तू? काय करतेस? मी रत्नागिरीमध्ये नवनिर्माण हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज आहे तिथे लेक्चरर आहे. फूड प्रोडक्शन सब्जेक्ट शिकवते मी. अरे वा, योग्य व्यक्ती आलेली आहे तिथे. हो. बर, फूड प्रोडक्शन प्रोसेस. हा, म्हणजे आंब्या प्रोसेस नाही पण म्हणजे जसं हॉटेल मॅनेजमेंटच्या जे डिग्री कोर्स असतात त्याला जो फूड प्रोडक्शन जो सब्जेक्ट असतो थेअरी आणि प्रॅक्टिकल, ते मी प्रॅक्टिकल सब्जेक्ट शिकवते. एक्झॅक्ट काय म्हणजे आम्हाला वेगवेगळे पदार्थ, वेगवेगळे प्रांतातले पदार्थ, देशातले किंवा परदेशातले विदेशातले पदार्थ बनवून दाखवायचे, त्याच्या कला म्हणजे काय काय कसं बनवायचं त्या सगळ्या मी शिकवते. तू स्वतः शिकवते? हो, मी स्वतः शिकवते. क्या बात आहे. आणि किती विद्यार्थी आहेत? आता ह्या वर्षीपासूनच त्या कॉलेजला सुरुवात झाली आहे. तर 25 मुलं आहेत पहिल्या बॅचला. पहिल्या बॅचला 25 मुलं आहेत? हो. बरं, तुम्ही रोज वेगवेगळे पदार्थ शिकवता का? कसं? रोज वेगळे नाहीत पण आठवड्यातनं 2 प्रॅक्टिकल्स असतात. बरं, आणि बाकीचे दिवस? बाकीचे दिवसांची इतर प्रॅक्टिकल्स असतात जसे हाऊसकीपिंग, फ्रंट ऑफिस, ते प्रॅक्टिकल्स असतात. आता सुरू झालेलं कॉलेज? हा, ते ऍक्च्युली ते कॉलेज ग्रॅज्युएशन पर्यंत आहे पण त्यांनी आता वेगळा हॉटेल मॅनेजमेंट हा वेगळा ब्रांच वेगळी चालू केली. आणि तुझं शिक्षण कुठपर्यंत झालेलं आहे? मी 1 वर्षाचा क्राफ्ट कोर्स केलाय किचन मध्ये आणि त्याच्यानंतर मग मी 5 वर्ष लेक्चरशिप करते. शिवाय तसंच घरात कुकिंग क्लासेस घेते, वेगवेगळ्या कुकिंग ऑर्डर्स घेते. हातखंडा कशात आहे? हातखंडा जास्त बिर्याणी सेक्शन मध्ये. ओके, बरोबर. आणि तुझी धाकटी बहीण आहे ना? हो, धाकटी बहीण. काय करते? ती पुण्यामध्ये आहे, ती इंजिनियर आहे, सिव्हिल इंजिनियर. तिचं लग्न झालेलं आहे. आणि आई हाऊसवाईफ? आई हाऊसवाईफ. शाळा कुठली? माझी शाळा फाटक हायस्कूल, रत्नागिरी. रत्नागिरी. कॉलेज? गोगटे कॉलेज. गोगटे कॉलेज, रत्नागिरी. रत्नागिरी. गोगटे कॉलेजमध्ये मी येऊन गेलेलो आहे 2-4. हो काय? ठीक आहे. आमचे खवय्ये वाट बघतात. आता तू शिकवतेच म्हटल्यावर हाताला चव असणारच. आपण किचनकडे जाऊया का? हो, चालेल चालेल. आमच्या खवय्यानं आज तू काय वेगळं दाखवणार? आज मी एक अफगाणी डिश दाखवणार आहे, मंटू. मंटू. बरं, आणि दुसरी? तोफाय जमीन. तोफाय जमीन. हो. बरं, आपण पहिल्यांदा काय बनवतोय? आज आपण पहिल्यांदा अफगाणी डिश बघूया, मंटू. ओके, मला साहित्य सांगतेस काय काय? हो. हे काय आहे? हे आपल्याला स्प्रिंग रोल वॅपर्स आहेत. ओके. हे काय? चना डाळ, सोया ग्रॅन्युअल्स शिजवलेले, टोमॅटो बारीक चिरून, कोथिंबीर, कांदा, दही, पुदिना, आलं लसूण पेस्ट, जिरं, लिंबाचा रस,
गरम मसाला पावडर, धना पावडर, हळद, तिखट आणि मीठ. साहित्य बघले आता जो एक कृतीकडे ते तेल तापत ठेवलेलं आहे. त्या तेलात काय करायचं नेहमीप्रमाणे? नाही, पहिल्यांदा आपण जिरं घालूया. ओके, ठीक आहे. थोडंसं जिरं, कांदा बारीक चिरलेला कांदा. होईपर्यंत. हो, गुलाबी. हा फक्त आता आपल्याला सॉफ्ट होईल म्हणजे गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. ह्याच्यामध्ये शिजवण्याची प्रोसिजर जास्त नाहीये, फक्त मसाले परतून घ्यायचे. परतण्याचं काम आहे आणि स्टीमिंगचं काम आहे, त्यामुळे जास्त काही कष्ट नाही आहेत त्याला. कांदा आता होत आलाय. जास्त आपण शिजवलेला नाही, म्हणजे गुलाबी फक्त करून घेतलाय. आता त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट, थोडंसं कोथिंबीर, बस. गरम मसाला पावडर थोडा, तिखट, हळद थोडीशी, धना जिरा. आता सोया ग्रॅन्युल्स. पटकन होणारी रेसिपी आहे. आता जे नॉनव्हेज, आता ऍक्च्युली मंचुरियन रेसिपी आहे ही, याच्यामध्ये आपण ऍक्च्युली चिकनचा किंवा मटणाचा खिमा घातला जातो, पण सगळ्या व्हेजवाल्यांना खाता येत नाही, म्हणून मी ह्याच्याऐवजी रेसिपी मंटू ही ऍक्च्युली अफगाणिस्तानची डिश आहे आणि त्याच्यामध्ये बीफचा खिमा वगैरे घालतात, बीफ किंवा मटणचा खिमा. पण मग आपल्या लोकांना खाता येत नाही, म्हणून मग ह्याचा मी चेंज म्हणून व्हेरिएशन म्हणून सोया ग्रॅन्युल्स घातले. तू शिकलीस कुठे? शिकली कॉलेजमध्ये. व्हरायटी ऑफ हो, पदार्थ, कारण आम्हाला आमचा पेशाच आहे तो, रोज नवीन नवीन डिश करून बघायच्या. हे फक्त आपण 1-2 मिनिटं परतून घेणार. ओके, आपलं हे आता तयार झालं. हो, सारण तयार झालेलं आहे. आता काय करायचं मला सांग. आपल्याला एक पहिली डिश देता मला सर. हो, आपण स्प्रिंग रोल रॅपर्स घेतलेले आहेत. समोसाची पट्टी आपण घेऊ शकतो. हे नाही मिळतं समोसाची पट्टी, किंवा घरात आपण समोसाचं आपण पारिदेशी तयार करतो, पीठ तयार करतो, ते सुद्धा आपण करू शकतो. आता काय करायचं? हा, बाजारात हे रेडीमेड मिळतं. आपण हा पूर्ण स्प्रिंग रोल पट्टी घेतलेली आहे. त्याच्यावरती आपण हे सारण भरायचंय. आता याच्यात तुम्ही जसं आपण आता सोया वापरलं तसं सोया पनीर किंवा सोया मटारचं सुद्धा आपण मिश्रण ह्याच्यात टाकू शकतो. तुमच्या आवडीनुसार आहे, आपल्याला जे आवडेल ते परमिटेशन किंवा मिक्स व्हेजिटेबल सुद्धा याच्यामध्ये भरू शकतो. सगळीकडे आपण पट्टीला पाणी लावून घ्यायचंय, चिकटावं म्हणून. हा, चिकटावं म्हणून. आणि नंतर हे आपल्याला काय डीप फ्राय नाही आहेत, हे स्टीम करायचे आहेत आपल्याला, जसे आपण मोदक उकडतो तसे. पहिला व्यवस्थित रोल करून घ्यायचा आहे आणि हा फोल्ड करून घ्यायचा आहे. आपण त्याला आता स्टीम करणार आहोत. करून टाकूया. हो, सुरुवात एक नाही करूया, होणार आहे पुढचं चांगलं. हे आपण पहिल्यांदा भांडं गरम करून घेतलंय, स्टीम पात्र. ह्याला काही तेल बिल लावण्याची गरज नाही. आपण आता तोपर्यंत साइड बाय साइड ह्याचं जे गार्निश आहे ते करून घेऊया. ओके, आता हे आपण तेल परत तापत ठेवलंय. आता आपल्याला तिथे काय जिरं. हो, जिरं घालायचं. टोमॅटो, त्याच्यामध्ये अगदी थोडीशी आलं लसूण पेस्ट टाका. आपल्याला टोमॅटो हा जास्त शिजवून घ्यायचा नाहीये. आता याच्यामध्ये सगळे थोडे मसाले, हळद, जे घातले ते सगळे मसाले, गरम मसाला सोडून. हा, गरम मसाला सोडून. आणि आता आपण ही सर्वात शेवटी उकडलेली चणा डाळ घालणार आहोत. आता याच्यामध्ये आपलं शेवटचं सर्वात आवडतं मीठ. आपल्याला शिजवायचं काही नाही, याच्यामध्ये फक्त परतायचं आहे. मीठ घालून झालं की लास्टला थोडंसं कोथिंबीर, पुदिना आपल्या चवीवर आहे. आता आपले शिजून झालेलं आहे. लास्टला आपण लिंबाचा रस घालूया, म्हणजे तो आंबटपणा चांगला येतो. आता आपल्या गार्निशचं एक प्लेट झालेली आहे तयार.
आपलं सारण तयार झालं. सारण तयार सारण नाही आता गार्निश तयार झालेलं हो, आहे. अच्छा. सारण ऑलरेडी तयार आहे. Yes, सारण आपण घालून ते तयार केलेले हो. आहे. ओके, आता काय करायचं? गॅस बंद करू? हो, गॅस बंद करा. हो हो. आता एक वाफ आलेली आहे. कौतुकाचंच आहे, हो, नाजूक काम आहे. लय लाडाचं आहे. होय. ओके. हं? आता आपण हे सर्व करताना आपण एकतर कट करून देऊ शकतो, नाहीतर मग असंही देऊ शकतो. बरं. हं? आता हे पहिल्यांदा आपण ह्याच्यावरती हे दुसरं आपण जे हे गार्निश तयार केलं होतं ते पूर्ण घालून घ्यायचंय. जवळजवळ लपून टाकायचं खाली. हा, लपून टाकायचं. आणि मग नंतर थंडगार दही फेटलेलं, शक्यतो आंबट दही वापरायचं नाही, नाहीतर मग हा गोड. किंवा साखर घालायची नाही याच्यामध्ये. घालायची नाही म्हणजे मुळातच थंड आणि हा, गोड पाहिजे. गोड पाहिजे. फर्स्ट क्लास. बस. आणि कोथिंबीरीने क्या दिखरेल आहे, क्या दिखरेल आहे. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. मंटू बनवण्यासाठी लागणारे साहित्य: शिजवलेली चणा डाळ, वाफवलेले सोया ग्रॅन्युल्स, टोमॅटो, कोथिंबीर, कांदा, दही, बारीक चिरलेला पुदिना, आलं लसूण पेस्ट, लिंबाचा रस, गरम मसाला पावडर, धणेपूड, जिरं, हळद, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं, कांदा, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, गरम मसाला, हळद, तिखट आणि धणेजिरे पूड घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये वाफवलेले सोया ग्रॅन्युल्स घालून सारण परतून घ्यावं. स्प्रिंग रोल्सच्या पट्ट्यांमध्ये हे सारण भरून रोल करून घ्यावे आणि ते वाफवून घ्यावे. दुसऱ्या पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, धणेपूड, शिजवलेली चणा डाळ, कोथिंबीर, पुदिना आणि लिंबाचा रस घालून मिश्रण परतून घ्यावं. एका प्लेटमध्ये स्प्रिंग रोल्स आणि चणा डाळीचं परतलेलं मिश्रण घ्यावं. त्यावर दही आणि कोथिंबीर घालून डिश सर्व्ह करावी. चला जाऊया आता पुढच्या रेसिपीकडे. आपली पुढची रेसिपी काय आहे? तोफाय जमीन. तोफाय जमीन. आपलं आज नशीबच सॉलिड जोरावर आहे. आज वेगवेगळेच पदार्थ आणि वेगवेगळीच नावं ऐकायला मिळतात. तोफाय जमीन हे काय आहे? हे ऍक्च्युली सुरणाचे कबाब आहेत. गंडवायची लाईन आहे कम्प्लीट. तोफाय जमीन हे का नाव दिलं मग? ऍक्च्युली काय की सुरण कोणी खात नाही आणि सुरणाचे कबाब किंवा काही कटलेट जर तुम्ही म्हटलं तर मुलांना तर अजिबात आवडत नाहीत किंवा मोठ्यांनाही आवडत नाही. म्हणून मग ते त्यांना मुलं म्हणजे काय म्हणतो आपण गंडवण्यासाठी तोफाय जमीन. हे घे तोफाय जमीन दे मला, असं होतं ते. ओके, तोफाय जमीन. मला साहित्य सांगतेस काय काय? हे काय? भातकी डाळ, त्याची पावडर आहे. त्याच्यानंतर उकडून सुरणाची पेस्ट केलेली आहे. कॉर्नफ्लॉर, किसलेलं चीज, तूप, लिंबू, धनाजिरा पावडर, कोथिंबीर आणि पुदिना बारीक चिरून, हळद, जायफळ पावडर, अक्रोड, बदाम, काजू यांचा चुरा, तिखट आणि मीठ. साहित्य बघितलं. आता जाऊया कृतीकडे. काय कृती काय करायचे? हा, पहिल्यांदा आपण पॅन मध्ये सुरण थोडंसं परतून घेणार आहोत तुपावर. नाही तुपाचा वास चांगला आहे. हा, तूप एक चमचा. हा, बस. आणि सुरणाची डायरेक्ट पेस्ट टाकून घ्यायची. आणि परतत असतानाच आपण एक साइड बाय साइड मसाले पण घालून घेऊया. बरं, काय घालायचं पहिलं? पहिल्यांदा थोडीशी हळद, लाल तिखट हे आपल्या चवीनुसार आहे. बरोबर. जायफळ पावडर आणि धनाजिरा पावडर. मसाले आता तुपावरती आपण शक्यतो तुपावरती भाजून घेतोय, म्हणजे वास चांगला येतो कबाबला. तेलावरती पण आपण भाजू शकतो. अजून काय काय घालायचे त्यात आपल्याला? अजून आपल्याला बाकीचं पावडर घालायची आहे, भाजकी पावडर घालायची आहे, अक्रोड बदामचा चुरा घालायचा आहे. तो कधी घालायचा? ते थंड झाल्यानंतर, आता नाही. हे आता थंड झालेलं आहे, आपण काढून घेतलेलं आहे. हो. पुढे जाण्याच्या अगोदर मला एक सांगा की आपण जे इथे सुरण शिजवून ठेवलं हो. होतं ते शिजवण्याची प्रक्रिया काय केली होती? म्हणजे काय फक्त कुकरमधून लावून काढलं होतं? नाही, सुरणचे साल काढून बारीक बारीक तुकडे करून घेतले आणि सुरण खाजरं असतं म्हणून त्याच्यामध्ये एक आमसूल घातलं होतं. बरं. काय तर नाही तर टोचतं खाताना, म्हणून एक आमसूल आणि थोडंसं किंचित हळद आणि मीठ. किंचित हळद कारण आपण परत सारणामध्ये घातले होतं, मग घालणार म्हणून किंचित हळद आणि मीठ चवीपुरती घालून थोडंसं पाणी, जसं आपण बटाटा उकडतो तसं आपण कुकरमध्ये 3 शिट्ट्या काढून शिजवून घेतलं आणि पाणी काढून घेतलं आणि नंतर मिक्सरला थंड झाल्यानंतर पेस्ट करून घेतली. लक्षात ठेवा, सुरण म्हणजे शिजवताना कोकम घालायचं असतं, थोडीशी हळद, थोडंसं मीठ आणि थोडंसं शिजवून घ्यायचं. ज्यांच्या इथे घरात कोकम अवेलेबल नसेल तर त्यांनी लिंबाचा रस घातला तरी चालेल.
काहीतरी हे आंबटपणा झालेलं. पाहिजे. हे आता काय झालंय. करायचं? आता आपण ह्याच्यामध्ये भाजकी चणा जी पावडर आहे ती घालूया. आता हे जेव्हा हाताने तुम्ही मिक्सिंग करता तेव्हा जास्त प्रेशर द्यायचं नाही, कारण परत मीठ आहे, मीठ आपण टाकणार आहोत आणि मीठ टाकू तेव्हा ते जास्त लूज होत जाईल. म्हणून अगदी हलक्या हाताने आपण पहिल्यांदा मिक्स करून घेतलं. बरं. आता ह्याच्यामध्ये मीठ. आता मीठ टाकताना हो. लक्षात घ्या की चीज आहे आणि चीज मध्ये पण मीठ आहे, त्यामुळे मीठ थोडं कमी टाकायचं अंदाजाने. अंदाजाने. बस. आता हे अजून मिश्रण पातळ आहे, म्हणजे आपल्याला पावडरची गरज लागणार आहे. पण त्या अगोदर आपण आधी अक्रोड, बदामचा चुरा, म्हणजे सगळे ड्रायफ्रुट्स, तुम्हाला जे ड्रायफ्रुट्स आवडतात ते तुम्ही घालू शकता. आता कोथिंबीर, पुदिना आणि मग अशा पहिल्या रेसिपीत पण आपण लिंबाचा रस नंतर टाकला होता. करेक्ट. तर त्याचं सुद्धा कारण तेच, आत्ताच लिंबाचा रस टाका. तो स्वाद शेवटपर्यंत हा, राहतो. शेवटपर्यंत राहतो. चणा पावडर परत, कारण आपल्याला हे सगळ्यात थोडीशी शेवटी. बाइंडिंगसाठी. हा, चीज सगळ्यात नंतर घालायचं. आधी बाइंडिंगचं बघून घ्यायची गरज किती आहे. आता आपल्याला मिश्रण ड्राय झालेलं आहे. आता तुम्ही चीज घालू शकता. हे प्रोसेस चीज घेतलेलं आहे. मॉन्झरेला जर वापरणार असेल पिझ्झा चीज तर ते आतमध्ये स्टफिंग करायचं, बरं. म्हणजे ते गरम झालं की मेल्ट होऊन येतं. असा गोळा व्हायला पाहिजे, म्हणजे हाताला चिकटता कामा नये, म्हणजे याचा अर्थ की तुमचं Correct मिश्रण झालं. करेक्ट पण आहे. हे जास्त तू असं दाबलेलं नाही, पण म्हणून असते त्याचं वरचेवर कारण, आहे. ओके. त्याचं रिझन तेच आहे. असे छोटे छोटे टिक्की किंवा तुम्ही लंबगोल आकारात सुद्धा करू शकता, तुम्हाला कसं पाहिजे, किंवा राऊंडल्स मध्ये सुद्धा करू शकता, वेगवेगळ्या हार्ट शेप मध्ये बनवू शकता. डिपेंड्स तुमचा मूड काय त्यावेळी, त्याला हा. खूप महत्व आहे. किंवा कोणाला इम्प्रेस करायचं असेल त्याप्रमाणे हा. सुद्धा तुम्ही करू शकता. आता आपल्याला हे ह्याच्यात बुडवून तिथे घालायचं. हा, आपण कॉर्नफ्लोअर का लावतोय, नाहीतर कधी चीज आहे ना ते लागण्याची शक्यता असते. कॉर्नफ्लोअर जेव्हा आपण लावतो तेव्हा एक्सेस आहे ते काढून हटवून टाकायचं, कारण कॉर्नफ्लोअर लगेच जळून जातं. आणि परत एकदा टिक्कीला शेप करून घ्यायचा. तुमच्या स्टुडंट्स 25 पैकी त्यात मुलं किती, मुली किती? मुलगी एकच आहे. एकच आणि आहे? हो. काय काय चाललंय काय? आता मुलांचा जमाना आलाय. आता हे कशाबरोबर खाता येईल आपल्याला? हे तुम्ही शेजवान चटणी बरोबर खाऊ शकता, किंवा पुदिन्याची चटणी, टोमॅटो केचप, किंवा मेयोनीज आणि टोमॅटो केचप एकत्र करून तुम्ही त्याचा एक डिपिंग सॉस बनवू शकतात. तोही चांगला लागतो त्याच्यासोबत. आणि हे टिकेल किती दिवस? हे टिकेल, तुम्ही फ्रीज मध्ये असं हे करून ठेवलं तर एक 4-5 दिवस आरामात टिकतं. आरामात टिकेल. ओके, तुम्ही आता आरामात बसू नका, घ्या पुढे सारखा पेन बिन उचला, वही बी उचला, लिहून घ्या साहित्य आणि कृती. तोहफा ए जमी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भाजलेल्या डाळीची भरड, उकडलेल्या सुरणाची पेस्ट, कॉर्नफ्लोअर, बेसन, किसलेलं चीज, तूप, लिंबाचा रस, धणे-जिरे पूड, बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिना, हळद, जायफळ पावडर, अक्रोड, बदाम आणि काजूची भरड, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम पॅन मध्ये तूप गरम करून त्यामध्ये सुरणाची पेस्ट, हळद, तिखट, जायफळ पावडर आणि धणे-जिरे पूड घालून मिश्रण परतून थंड करून घ्यावं. त्यामध्ये भाजलेल्या डाळीची पूड, मीठ, अक्रोड, बदाम आणि काजूची भरड, कोथिंबीर, लिंबाचा रस, बेसन आणि किसलेलं चीज घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. या मिश्रणाच्या टिक्की करून घ्याव्यात आणि त्या कॉर्नफ्लोअर मध्ये घोळवून शॅलो फ्राय कराव्यात. दोन्ही पदार्थ तयार झालेत आणि आता आपण खाऊन बघायचे. ओके, तूही खाऊन बघ. हो. मी खाऊन बघतो. मस्त झालाय. खरंच दोन अतिशय वेगळे पदार्थ आहेत हे, आणि मला जिभेला एक वेगळी चव येते. तुम्ही करून बघा बरं का. मी लिहून घेतलं ना सगळं व्यवस्थित, तुम्ही करून बघा. आणि दुसरी एक तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, कुठलीही गोष्ट तुटेपर्यंत ताणू नये. जास्त ताणलं की तुटतं, बरोबर की नाही. मी अतिशय तुम्हाला गांभीर्याने जरी सांगत असेल ना काही गोष्टी, जे मनात मी अतिशय गंभीर असतो, म्हणजे चेहऱ्यावर करत असतो, पण काही गोष्टी मी अतिशय गांभीर्याने सांगतो. त्यातली कुठली गोष्ट गांभीर्याने सांगतो माहिती आहे का, ते म्हणजे आमचा पत्ता लिहून घ्या. ही गोष्ट मी अतिशय गांभीर्यपूर्ण सांगतो. कारण काय आहे, गंभीरपणे सांगितलं नाही ना तर मग काय होईल माहिती आहे का, किंवा तुम्ही पत्ता लिहून घेणार नाही, मग काय होईल की मला नवीन पदार्थ खायला मिळणार नाहीत. त्यामुळे मी आता परत एकदा गंभीरपणे सांगतो. हे बघा,
आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @ZNetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच. जास्त वेळ गंभीर नाही राहतात, झेपतच नाही मला तब्येतीला. पत्ता लिहून घेतला ना, बस आता आपण पुढे जाऊयात. तुमचे मनापासून आभार मानतो. वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात रत्नागिरीहून. आणि नुसते आभार नाही तर एक छोटीशी आमच्याकडून प्रेमाची भेट. थँक्यू. येस. चला निघायची वेळ झालेली आहे. हे काय लिहिलंय? बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवीच्या या भागात मी इथेच थांबतो. पुन्हा भेटायचं ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी नवी भेटल्या ह्या तुम्हासाठी. आमच्या खव्यानं तुम्ही आज काय काय दाखवणार आहात? पालेभाजीच्या करंजा पालेभाजीच्या करंजा खाणाऱ्याने खात आणि पॅटीस आहे पॅटीस, खिलवावे आम्ही सारे आणि कचोरी. कचोरी.